नमस्कार. आज आपण पैठणी हँडपर्स बघूया. याआधी मी पैठणीचे साडी कवर बनवले. खूप छान रिस्पॉन्स मिळाला. बघितले नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा. स्टेप बाय स्टेप सांगितले आहे, त्यामुळे एकही स्टेप मिस न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पैठणीचे 2 पीस घेतले आहे. मी येथे तुम्हाला मेजरमेंट दाखवते. उंचीला 10 इंच आणि लांबीला 11 इंच असे माप घेतले आहे. कॅनव्हासवर कपडा ठेवून प्रेस करून घेतले आणि पर्सला लावण्यासाठी हँडल तयार केले. त्यामध्ये पण 1 इंचाची कॅनव्हासची पट्टी टाकून दोन्ही पट्ट्यांना प्रेस करून घेतले. 3.5 रुंदी आणि उंचीला म्हणाल तर 17 इंचाचं एक हँडल आहे. असे 2 हँडल तयार करून घेतले. फॅब्रिकच्या मापाचे 2 अस्तर घेतले. पॉकेट बनवण्यासाठी वेगळे अस्तर घेतले आहे. आता पॉकेट बनवून घेऊया. पर्सच्या एका बाजूला आपण साईड पॉकेट बनवणार आहोत. त्यापैकी एक फॅब्रिक घेतले. पॉकेट तयार करण्यासाठी वरच्या बाजूने 2-2 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे. पेनाने मार्क केलेले तुम्हाला दिसणार नाही कदाचित. चैन जोडून घेतली. दाबटीप न टाकता आपल्याला आपण जो पॉकेटसाठी अस्तर घेतला आहे तो जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर दाबटीप टाकायची. दाबटीप टाकून झाल्यावर जेवढा आपला फॅब्रिकचं कापड आहे त्याच्या दुप्पट आपल्याला अस्तरचा कपडा घ्यायचा आहे पॉकेटसाठी. त्यानंतर पॉकेट जोडून झाल्यावर रनर टाकून घ्यायचे. चैनच्या वरच्या बाजूला पॉकेटसाठी जे अस्तर घेतलं आहे त्याची खालची बाजू चैनच्या वरच्या बाजूला जॉईन करायची आहे. पॉकेट जॉईन करतानाच वरची 2 इंचाची पट्टी कट केली होती ती पण वरच्या बाजूने ठेवून आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. 2 इंचाच्या पट्टीच्या बाजूने दाबटीप टाकून घ्यायची, जेणेकरून कपडा रनरमध्ये अटकणार नाही. पॉकेटच्या दोन्ही बाजूला शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपलं पॉकेट तयार होईल. अशा प्रकारे आपली पर्सची एक बाजू रेडी झाली आहे. आता आपण पर्सला हँडल लावून घेऊया. 3.5 इंचाची पट्टी घेऊन डबल फोल्डमध्ये हँडल तयार करून घेतले. जेथे हँडल लावायचे आपल्याला त्या फॅब्रिकचं मध्य सेंटर काढून 2-2 इंच बाजूला मार्क करून घेतले आणि तेथे हँडल जोडून घेतले. दोन्ही हँडल जोडून झाल्यानंतर मेन चैन लावायची आहे. एका बाजूने चैन लावून झाल्यावर दुसऱ्या फॅब्रिकला पण मी चैन लावून घेतली. दोन्ही फॅब्रिकला दाबटीप टाकण्याआधी आपल्याला अस्तर जोडायचे आहे, जेणेकरून आपली शिलाई आतल्या बाजूने कुठेही दिसणार नाही. म्हणजेच काय तर बॉक्स शिलाई करायची आहे. आता अस्तर जोडल्यानंतर अस्तर सहित आपल्याला दाबटीप टाकायची आहे. दाबटीप टाकताना हँडल वरती ठेवून चैनच्या बाजूने वरती ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे. रनर टाकून घेतले. येथे मी 2 रनर टाकले आहे. दोन्ही फॅब्रिक एका बाजूला आणि अस्तर एका बाजूला असे आयताकृती आपल्याला पॅटर्न करायचा आहे आणि मी दाखवते त्या पद्धतीने चारही बाजूने आपल्याला शिलाई करून 3 ते 4 इंचाची शिलाई अस्तरच्या बाजूने करायची नाही. पर्स उलट करण्यासाठी तेवढी जागा आपल्याला सोडायची आहे. अस्तरच्या आणि फॅब्रिकच्या चारही बाजूंना 1-1 इंचावर मी चौकोन करून घेतला. चौकोन कट करून घेतला. आडव्या शेपमध्ये आपल्याला टिप टाकायची आहे. चारही चौकोनला मी आडव्या शेपमध्ये टिप टाकून घेते. याने काय होईल की आपला बेस तयार होईल. अस्तरचा वेगळा आणि फॅब्रिकचा वेगळा बेस तयार करायचा आहे. फॅब्रिकला चौकोन टिप टाकताना आपल्याला पॉकेट वरच्या बाजूला करायचे आहे, जेणेकरून आपले पॉकेट पॅक होणार नाही. आता आपण पर्स उलट करून घेणार आहोत. जेथून आपण पर्स उलट केली आहे तेथे शिलाई करायची आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही आपले वेगवेगळे तयार झालेले आहेत. पर्सच्या खालच्या बाजूला बेस तयार झाला आहे. फिनिशिंग बघू शकता.
पुढच्या बाजूला मोबाईल बसेल इतके पॉकेट झालेले आहे. मेन पॉकेट आहे तेथे छोटी बॉटल, डब्बा आणि मोबाईल बसेल इतकी जागा तयार झाली आहे. कशी वाटली तुम्हाला पर्स नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.